S9 चॅनल, साई निर्माण ग्रुप शिर्डी प्रस्तुत आणि कापसे पैठणी येवला यांच्या सहयोगानं नवरात्रोत्सव विशेष कार्यक्रम नवदुर्गा। श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा साई संस्थान शिर्डीचे माजी अध्यक्ष आणि जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष जयंतराव मुरलीधर ससाणे यांच्या अर्धांगिनी तसेच श्रीरामपूर नगर परिषदेवर सलग 3 वेळा नगराध्यक्षपद भूषवलेल्या सौभाग्यवती राजश्रीताई जयंतराव ससाणे, श्रीरामपूर नगरपालिकेला नवी दिशा देणाऱ्या आणि समाजकामात सदैव अग्रेसर असलेली ही खरीखुरी दुर्गा। चला तर मग थेट जाऊयात या दुर्गेच्या भेटीला S9च्या नवरात्रोत्सव विशेष नवदुर्गा या कार्यक्रमात। भारी पडलो आता संकट निवारी, संकट निवारी, संकट निवारी। जय देवी महिषासुरमर्दिनी, सुरवरेश्वर वरदे कारक संजीवनी। जय देवी महिषासुरमर्दिनी, सुरवरेश्वर वरदे कारक संजीवनी। जय देवी कर्पूरवासिनी सुरवर मुनिमाता, पुरहर वरदायिनी मुरहर प्रियकांता। कमला करे जठरी जन्म विलाधाता, सहस्त्रवदनी भुदरन पुरे गुणगाता। अशा या आदिशक्तीस कोटी कोटी वंदन समर्पित करतो आहोत। S9 चॅनल, साई निर्माण ग्रुप शिर्डी प्रस्तुत आणि कापसे पैठणी येवला यांच्या सहयोगानं नवरात्रोत्सव विशेष नवदुर्गा या कार्यक्रमात आपणा सर्वांचं भक्तिभावानं स्वागत करतो आहोत। आजच्या या माळेला आपल्याबरोबर जी दुर्गा आहे त्या दुर्गा श्री साईबाबा संस्थानचे माजी अध्यक्ष, सन्माननीय माजी आमदार, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय श्रीमान जयंतराव ससाणे साहेब यांच्या अर्धांगिनी, तब्बल 3ऱ्यांदा नगराध्यक्षपद भूषविणाऱ्या श्रीरामपूर या नगरीच्या प्रथम नागरिक सन्माननीय सौभाग्यवती राजश्रीताई जयंतराव ससाणेताई। ताई नमस्कार। नमस्ते। या दुर्गेबरोबरचा हा गप्पांचा सिलसिला सुरू करतो आहोत आणि अगदी पहिलाच प्रश्न आपल्यासाठी, प्रत्येक महिलेचा जिव्हाळ्याचा आपुलकीचा तिचं माहेर, आपल्याकडून ऐकायचं आहे आपलं माहेर कुठलं? माझं माहेर पुण्याचं आहे। पुण्यातले आहात, पुण्यातून श्रीरामपूर नगर या ठिकाणी आलात, तर माहेरचा जो परिवार आहे ह्या माहेरच्या परिवारात आपलं येणं कधी झालं, अर्थात आपला वाढदिवस कधी असतो? माझा वाढदिवस 4/10/63 साली, 1963। बिलकुल वाटत नाही अशी ही दुर्गा आज आपल्याबरोबर आहे। ज्या माहेरी आपण जन्म घेतलात त्या माहेरबद्दल बऱ्याच जणांना माहिती आहे, कारण आपण ज्या ससाणे परिवारात आहात हा नामांकित अग्रांकित असा सुप्रसिद्ध परिवार आहे, म्हणून बऱ्याच जणांना माहिती आहे आपल्या माहेरच्या परिवाराबद्दल, पण तरीही आज आपल्याच मुखातून ऐकायचं आहे आपल्या माहेरच्यांबद्दल। मी विठ्ठलराव हरिभाऊ करंडेंची मुलगी, आम्ही 3 भाऊ आणि 4 बहिणी। वास्तविक माझे वडील स्वातंत्र्य सैनिक भूमिगत होते, त्याच्यामुळे आईने आमचा सांभाळ चांगल्या पद्धतीने केला। मी 10वीपर्यंत माझं शिक्षण झालं, पण मी माझ्या बहिणींना M.Com B.Com पर्यंत शिक्षण दिलं। वास्तविक त्या अजून घरातच आहे, पण माझ्या नशिबामुळे मी श्रीरामपूरला आज नगराध्यक्ष आपल्यासमोर दिसते आहे। माहेरच्यांबद्दल आणखी जाणून घ्यायचं आहे, आपल्या बहिणी भाऊ? हां, 3 भाऊ आपापल्या व्यवसायामध्ये प्रवीण आहेत आणि पुण्यातच आहेत? हो, पुण्यामध्येच आहेत ते सगळे। आणि योगायोगाने माझा इथे लांबचा टप्पा पडला। धन्यवाद। पुण्यातल्या आहात आपण, आत्ता एवढ्यात म्हणालात की माझ्या सगळ्या भावंडांमध्ये मीच कमी शिकले आहे, पण कुठल्या शाळेत शिकलात याबद्दल ऐकायचे? सग बर्वे शाळा आणि अगरकर मुलींचे हायस्कूल, कन्या विद्यालयात शिकलात। ज्यावेळी आपण शिक्षण घेतलेलं आहे या शिक्षणानंतर लग्न होईपर्यंत हा जो मधला काळ आहे यात आपण काय केलं? हां, तसे मी विविध प्रकारचे क्लास केले किंवा माझ्या बहिणींना मी सर्व काही लिहिण्यासाठी मदत करायची। त्यांचा अभ्यास तुम्ही करून द्यायच्या? म्हणजे त्यांनी जर आणलं वाचनातनं एखादं बुक आणलं तर काही पॉईंट्स वगैरे लिहून द्यायला त्यांना तेवढी ती मी मदत करायची, नोट्स काढून द्यायचे। शिवण क्लास किंवा रांगोळी क्लास किंवा वेगवेगळ्या पुस्तकं वगैरे वाचायची, हा माझा छंद आहे।
तसं खेळाचं पण मला आवड आहे. म्हणजे कलागुण आणि क्रीडा ह्या आपल्या आवडीच्या गोष्टी. विणकाम, भरतकाम हे सुद्धा मला मी त्याच्यामध्ये प्रवीण आहे. हे झाल्यानंतर आपल्या भावंडांबरोबर उत्तम असे दिवस पुणे तेथे काय उणे या महानगरीत सुरू असताना आपलं लग्न कधी झालं, कसं जमलं, हे S9च्या प्रेक्षकांना ऐकायला आवडेल. आमचं लग्न 86 साली झालं. वास्तविक त्याच्या मागे जाऊन असं म्हणायला लागेल की 84 साली माझं लग्न ठरणार होतं. पण योगायोग असे की ससाने साहेबसुद्धा मुलगी पाहत होते, मी आमच्या घरातले सुद्धा मुलगा पाहत होते. पण ते 2 वर्षानंतर ते आले पाहायला, म्हणजे 84ला जेव्हा आले ते त्यांच्यानंतर त्यामुळेच माझं असं म्हणायचं की योगच आला नसेल. तर 86ला योग आला 86 साली आणि तेव्हा आमचं बिन हुंडा घेता साध्या पद्धतीने म्हणजे पत्रिका वगैरे काही नाही, फक्त सप्तपदी आणि एक हॉल घेऊन मंगलाष्टकाच्या माध्यमातून लग्न आमचं साध्या पद्धतीने झालं. म्हणजे साहेबांचं स्थळ 84 मध्ये आलं, पण पाहण्याचा योग 86 मध्ये झाला आणि साध्या पद्धतीने आपलं लग्न झालं. आमचं इव्हन पेपरमध्ये आलं की अशा पद्धतीने एक नगरसेवक म्हणजे लग्न साजरं करतोय हे एक मोठी भूषण बाब आहे. आधी केले मग सांगितले, ह्या उक्तीप्रमाणे आम्ही लग्न केलं. आणि त्यांचा जो साधेपणाने लग्न करण्याचा निर्णय होता त्याला आपल्या माहेरच्यांकडनं देखील मान्यता मिळाली. हो, मान्यता मिळाली, पण आमचं मध्यमवर्ती कुटुंब आहे आणि ही लोक म्हणजे हा जो मुलगा येतो तो का बरं साध्या पद्धतीने लग्न करतोय असं पण काही वेळेस वाटायला लागलं घरच्यांना. पण त्यांचा जो मानस ऐकल्यानंतर म्हणजे वडिलांनी आमच्या घरातल्यांनी होकार दिला. अर्थात त्यावेळी साहेब नगरसेवक असताना सुद्धा. हो, 1 वर्ष नगरसेवक होते ते पहिले. 86 साली नगरसेवक होते, 85 साली नगरसेवक होते आणि 86 साली आमचं लग्न झालं. तर एक नगरसेवक एक आपणच जर पायंडा पडला अशा लग्नाचा साधेपणाने. म्हणजे त्यावेळी त्यांचे विचार इतके उच्च प्रकारचे होते आणि एक नगरसेवक असणारा युवक स्वतःचं लग्न इतक्या साध्या पद्धतीने करतोय, तर त्यावेळी वर्तमानपत्रात आपलं लग्न झळकलं. छान. तर एक मराठमोळा उखाणा ऐकायला आवडेल S9च्या सर्व प्रेक्षकांना. मंगल गौरी मंगल माते वंदन करते तुला, मंगल गौरी मंगल माते वंदन करते तुला, जयंतरावांचे नाव घेते, आशीर्वाद दे मला, आशीर्वाद दे मला. नवरात्रात या उत्सवात या दुर्गेनं याच दुर्गा मातेचं पूजन करत तिचा आशीर्वाद मागितलेला आहे. धन्यवाद. ज्या ससाणे परिवारात आपण आलात की आपण म्हणालात आपला माहेरचा परिवार मध्यमवर्गीय परिवार होता आणि इकडे त्या परिवारापेक्षा एक मोठं घराणं, तर या सासरच्या घराण्याबद्दल तुमच्याकडनंच ऐकायचे. इथे सुद्धा आल्यानंतर मोठं कुटुंब आहे, हे सुद्धा आहे असं मोठं कुटुंब. 3 भावांचा विस्तार, सासू सासरे वारले, सासूबाई अजून आम्हाला आत्तापर्यंत अजून मला चांगल्या घरामध्ये आणि बाहेर पडताना निवडणुकीच्या माध्यमातून साहेबांना मला चांगली मदत करतात. आजही एखाद्या वेळेस पाहुणे आले तरी त्यांच्याकडून आम्हाला कला एक मिळतं की कोणतं काम अगोदर करावं, कोणतं स्वयंपाकमधलं किंवा काही असं. त्यांचं वय काय आहे सासूबाईंचं? त्यांचं आता 75 ओलांडली त्यांनी. जे 70च्या पुढे जाऊन 75 ओलांडलेल्या असून त्यात तुम्हाला मार्गदर्शन करतात. अजून कोण कोण आहे सासरी? सासरी 2 दीर आहेत, एक वारले आणि जाऊबाई 2-3 जाऊबाई आहेत माझ्या. नणंद नाही आहे आणि आम्हाला पण मुली नाही आहेत. वास्तविक एक मोठ्या दिरांना एकच मुलगी आहे, म्हणजे 3 भावां मिळून एकच मुलगी आहे. आम्ही जेव्हा मुलगा हो किंवा मुलगी हो असं एक सर्कल एकदा श्रीरामपूरमधल्या त्यांच्या मित्रांचं होतं, तेव्हा असं ठरवलं की मुलगा हो किंवा मुलगी हो. तेव्हा आम्हाला मुलगा झाला आणि पण आम्ही दुःखी नाही आहेत मुलगी नाही म्हणून तरी आम्हाला. आणि एका मुलावर सुद्धा आम्ही थांबवलं आहे की ह्याच्यामध्ये सुद्धा मला असं म्हणायचं, आधी केले मग सांगितले, आपण स्वतःच्या माध्यमातूनच पहिलं वहिवाट चालू केली पाहिजे. धन्यवाद. ज्या साहेबांनी स्वतःचं लग्न अतिशय साध्या पद्धतीने केलं नगरसेवक असताना, एका मोठ्या परिवारातले असूनही, त्यांच्याबद्दल एक यजमान म्हणून, जीवनसाथी म्हणून तुमच्याकडनं ऐकायचं आहे. त्यांनी मला इथे एवढ्या लांब मी आले, म्हणजे आमचं माहेरी सगळं पुण्यामधलेच सगळेजण, आत्या वगैरे सगळे पुण्यामध्येच. वास्तविक मी एकटीच इकडे लांब आलेली आहे श्रीरामपूरला. तर मला असं वेगळं काही असं पहिल्या दिवसापासून वाटलंच नाही. सगळ्या लोकांनी मला खूप आपलंसं करून घेतलं, सामावून घेतलं आणि साहेबांचा चांगला स्वभाव आहे त्याच्यामुळे. आणि मग ज्यावेळी साहेब सगळीकडे त्यांच्या वेगवेगळ्या भूमिकांच्या पदांच्या माध्यमातून माहिती आहेत, पण एक बायको म्हणून
की साहेबांचा ते 1986 पासूनचा ते आजपर्यंतचा तसे यजमान आम्हाला S9च्या प्रेक्षकांना ऐकायचे आहेत. जेव्हा मी हाऊसवाईफ होते तेव्हा सगळ्यांचं घरातलं जे सगळ्यांचं काम सगळ्यांना घरातल्या लोकांचं आपण तृप्त केलं तर आपण दारातल्या लोकांना तृप्त करू शकतो, त्यांची कामं पाहू शकतो आपण. एक सकारात्मक दृष्टीने तो सुद्धा भाग आहे. जेव्हा साहेब नगरसेवक होते तेव्हापासूनची वाटचाल मी पाहते आहे. नंतर त्यांचे 2 टर्म आमदारकी होती आणि नंतर नगराध्यक्ष होते ना अगोदर 10 वर्ष नगरसेवक, नंतर नगराध्यक्ष, नंतर 2 टाईम आमदार आणि शिर्डी साई बाबा संस्थानचे 9-10 वर्ष जे अध्यक्षस्थान स्वीकारलं. त्या माध्यमातून जेव्हा लोकांची कामं पाहते होते, त्यांचं काम पाहता तेव्हा अप्रत्यक्ष काम मी पाहत होते. नंतर नगराध्यक्ष झाले जनतेतनं, तेव्हा डायरेक्टली मी काम करायला तेव्हा मला त्या कामाचा अनुभव आला, तेवढी मला मदत झाली. हे अप्रत्यक्ष आपण काम करत होता त्यावेळी निश्चितच त्यांचीच प्रेरणा, त्यांचंच मार्गदर्शन. धन्यवाद. आत्ता एवढ्यात आपण मुलांच्या माध्यमातून जरी म्हणायचं झालं तरी जेव्हा माझा मुलगा 5वी-6वीत होता तेव्हा कजे सोमय्या हायस्कूलमध्ये मी पालक मेळाव्याचे अध्यक्ष झाले. तेव्हापासून म्हणजे माझी वाटचाल किंवा साहेबांची मिसेस म्हणून बऱ्याच ठिकाणी प्रोग्रामला बोलवायचे, ध्वजारोहणासाठी किंवा छोटेखानी कार्यक्रम किंवा आपल्या गॅदरिंगच्या शाळेमध्ये गॅदरिंग जे होतं तिथे, त्यामुळे छोट्या मुलांची पासूनसुद्धा माझी ओळख असे त्या माध्यमातून मी पोचलेली अशी पोचत गेले. आपण याआधी म्हणालात की साहेबांच्या मित्रपरिवाराने ठरवलं होतं मुलगा हो मुलगी हो आपण थांबायचं आहे आणि आपण म्हणालात की आम्हाला मुलगा झाला, मुलगी हवी होती पण काय खंत नाही, तर त्यांच्याबद्दल ऐकायचं आपल्या चिरंजीवांबद्दल. माझा मुलगा करण जैन ससाने, आता त्याचं 1.5-2 वर्ष झाले लग्न झालेलं आहे आणि इस्रायलमध्ये जाऊन सुद्धा त्यांनी चांगली 6 महिने एक दुधाच्या माध्यमातून मिल्क प्रोजेक्टबद्दल तो शिकून आला. स्वतःचं आमचं MIDCमध्ये जीनच्या पॅन्टची फॅक्टरी त्याची आणि तो सिव्हिल इंजिनियर असल्यामुळे त्यांनी बरंच आपापल्या पद्धतीने कामं चालू केली होती. इकडं अजून राजकारणामध्ये सुद्धा तो प्रवीण आहे. इवन माझ्यासारखीच साहेबांच्यासारखी मी काम करते, माझ्यासारखी माझा मुलगा काम करतो असं म्हणायला लागेल. इस्रायलमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं. 6 महिने. धन्यवाद. इथे लोणीला त्याचे डिप्लोमा झालेलं आहे. आजपर्यंतचा हा जो प्रवास आहे ह्या प्रवासात अनेक प्रकारचे क्षण आलेले असतील, त्यातला सर्वोच्च आनंदाचा क्षण ऐकायचा आहे, सर्वात जास्त आनंदाचा. आम्ही पहिले शेतकरी श्रीरामपूरचे ससाने म्हणजे आणि नगराध्यक्ष ही गोष्ट म्हणजे काही वेळा थोडीफार साधीच, पण आमदारकीच्या निवडणुकीच्या वेळेस जेव्हा हे लढायला लागले तेव्हा म्हणजे खऱ्या अर्थाने एक आर्थिकसुद्धा किंवा कष्ट किती लागतात त्यातनंच जाताना जेव्हा ते आमदार झाले तेव्हा एक आनंद वेगळा झाला तो. साहेब ज्यावेळी पहिल्यांदा आमदार झाले तो सगळ्यात सर्वोच्च आनंदाचा क्षण. छान. पण आनंदाच्या क्षणांबरोबर कधीतरी असंही झालं असेल की दुःखाचाही क्षण आहे, की दुःखाचा म्हटला की तोच आठवतो, असा कुठला क्षण? निवडणुकीच्या माध्यमातून जायचं म्हणलं तर मुळापराची इलेक्शन 2दा असंच आम्हाला कमी असपणा झाला, म्हणजे थोडंसं मतं कमी पडल्यामुळे साहेबांना थोडंसं हे झालं. तरी आम्ही घरी न बसता, यश न आलं तरी घरी न बसता आम्ही दररोजच्या जीवनासारखंच दररोजचं काम आम्ही चालू ठेवलं, आमच्या कुटुंबाने आणि साहेबांनी आणि मी सुद्धा. ती हार न स्वीकारता मुळा प्रवरामध्ये झालेली जी हार आहे ती हार स्वीकारून त्यावर तुम्ही मात केलीत, साहेबांनी आणि आपणही. धन्यवाद. आपण म्हणालात की साहेबांचं अप्रत्यक्षपणे काम आपण पाहत होता आणि हळूहळू जनमानसात आपलं जाणं होत होतं, संपर्क वाढत होता. आपण देखील अतिशय उत्तमरित्या या भूमिकेतून या शहराची सेवा केलेली आहे. तर एक गृहिणी असताना इकडे प्रवास कसा झाला? आपण राजकारणात कशा शिरलात? आपण म्हटलात की आपण गृहिणी होता आणि अप्रत्यक्षपणे साहेबांची कामं देखील करत होता, पण प्रत्यक्षपणे उतरणं कसं झालं? 2001 साली जनतेतून निवडणूक जेव्हा होती तेव्हा लेडीजसाठी एक हे होता, ओपन प्लेस होती आणि अप्रत्यक्षपणे माझं काम पाहिल्यानंतर साहेबांना आणि जनतेला पण वाटलं की
ह्या निवडून येतील आणि काम चांगल्या पद्धतीने करतील. आणि घरातल्यांचा पण माणूस होता, घरातल्यांनी मला दुजोरा दिला. पहिला घरातल्यांचा दुजोरा असणं गरजेचं आहे, त्याशिवाय आपण पुढे बाहेर जाऊ शकत नाही. आणि घरातल्यांनी देखील ही इच्छा मांडली की ह्या करू शकतात. धन्यवाद. S9 चॅनल, साई निर्माण ग्रुप शिर्डी प्रस्तुत आणि कापसे पैठणी येवला यांच्या सहयोगानं नवरात्रोत्सव विशेष नवदुर्गा या कार्यक्रमात घेतो आहोत छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, बघत रहा S9. विश्रांतीनंतर भेटणारच आहोत. या गप्पांची मैफिल अशीच सजवणार आहोत. घेऊया विश्रांती. S9 चॅनल, साई निर्माण ग्रुप शिर्डी प्रस्तुत आणि कापसे पैठणी येवला यांच्या सहयोगानं नवरात्रोत्सव विशेष कार्यक्रम नवदुर्गा. S9 चॅनल, साई निर्माण ग्रुप शिर्डी प्रस्तुत आणि कापसे पैठणी येवला यांच्या सहयोगानं नवरात्रोत्सव विशेष नवदुर्गा या कार्यक्रमात आपणा सर्वांचं विश्रांतीनंतर पुन्हा एकदा भक्तिभावानं स्वागत करतो आहोत. वळतो आहोत या मैफिलीकडे. आपण म्हणालात की घरच्यांचा पाठिंबा महत्त्वाचा आहे आणि अगदी सासूबाईंपासून घरच्या सगळ्यांनी सांगितलं की हिला आपण उमेदवारी किंवा हिला उभं करू शकतो. मग आपण उभ्या राहिलात आणि राजकारण जे आहे हे राजकारणातला प्रवास आपला सुरू झाला. तर या प्रवासात असं झालं की आपल्याला काही संघर्ष करावा लागला, अडचणी आल्या, त्यावर मात कशी केलेली आहे? माझं दिनक्रिय म्हणजे 4:30ला मी उठून व्यायाम वगैरे करते. नंतर 6 वाजता जेव्हा जनतेची कामं करताना दररोजची स्वच्छता, लाईट आणि पाण्याच्या माध्यमातूनच असते. ती करत असताना सकाळी 6लाच माझे फोन खणखणतात की कुठे पाणी आलं नाही, कुठे काही आहे की किंवा कुठे कचरा आहे, कुठे एखादं तुम्हालाच फोन येतात? ऑफकोर्स. आणि मी ते घेऊ शकतो. आणि मला उलट आनंद वाटतो की त्या भागातलं एक मदत होते माझी. एखाद्या व्यक्तीने तिथनं त्या भागातनं एखाद्या विभागातनं फोन केला की मी तिथं न पोचता मला त्या भागातलं काही काम आहे का, अडचणी ते लगेच कळतात. अशा पद्धतीने. आणि मग तो नंबर मी माझ्या अधिकाऱ्यांना देते. XYZ ज्या व्यक्तीचा फोन आला, ज्या कामाच्या माध्यमातून ती व्यक्तीचा नंबर मी माझ्या अधिकाऱ्यांना देते आणि मग काम करण्यात सोयीस्कर होतं. ती व्यक्ती म्हणजे अधिकारी ती व्यक्तीला फोन करतात आणि काही काम येते येस नो होऊन जाते. लोकप्रिय नगराध्यक्ष आहात आपण की थेट जनतेचा संपर्क आपल्याशी आहे. पण ह्यात कधी अडचणी निर्माण झाल्या का की जेव्हा सुरुवात होती आपली त्या सुरुवातीला काही अडचणी आल्यात का, काही संघर्ष करावा लागला का, अडथळे निर्माण झाले का? श्रीरामपूर नगरपालिकेमध्ये जेव्हा एक निवडणुकीनंतर एक मोर्चा आला होता पाण्यासंदर्भामध्ये, तेव्हा श्रीरामपूर नगरपालिकेची एकच तलाव होता. वास्तविक नंतर ते मोर्चाला सामोरं जाताना पाण्याच्या बाबतीत आपण कुठंतरी कमी आहोत ह्या माध्यमातून नंतर मग ससाने साहेबांनी दुसरा तलाव निर्माण केला आणि त्यातनं जशा पद्धतीने आम्ही आत्तापर्यंत पाणी देतो त्याच्यामुळे एक चांगलं काम लोकांभिमुख जायला लागलं लोकांपर्यंत. त्याच्यामुळे मोर्चे वगैरे आता काही येत नाही आहेत आणि डायरेक्टली लोक आता मला फोन करू शकतात कोणत्याही माध्यमातून. आता जसे मी मगाशी आपल्याला सांगितलं तर माझे मी कार्ड जे लिहिलेले आहेत तयार केलेले, 2 माझे मोबाईल नंबर त्याच्यामध्ये दिलेत. असे 1 लाख लोकसंख्या जेव्हा आहे श्रीरामपूरची, त्या माध्यमातून मी जेव्हा जाते तेव्हा प्रत्येकाला मी ते कार्ड दिलेले, कोणाही कोणी फोन करून शकून आपलं काम सांगू शकतात. म्हणजे पहिल्यांदा जो मोर्चा आला तो अडथळा न समजता आपण प्रेरणा समजून छान कामं केलीत. धन्यवाद. हे एवढं सगळं लाखभर ज्या श्रीरामपूर शहराची लोकसंख्या आहे तेवढ्या जनतेची सेवा करत असताना स्वतःसाठी वेळ देणं होतं का? म्हणजे कुठला तुमचा आवडता छंद आहे आणि तो तुम्ही कसा जोपासता? अच्छा, मी गणपतीची चित्र जवळजवळ 500 काढलेली आहेत. फुलस्केप साईज एवढ्या मोठ्या पद्धतीने काढलेली 500 चित्र 500 चित्र काढली आहेत आणि वेगवेगळ्या पंत्या वगैरे काढलेल्या आहेत आणि रांगोळीच्या माध्यमातून आवड आहे, चित्रकला आवड आहे. सगळी टीम ज्यावेळी आलेली आहे त्यावेळी अंगणातल्या मोराच्या रूपाने रेखाटलेल्या रांगोळीनं आमचं स्वागत केलंय. त्याचवेळी आमच्या मनात आलेलं की सुंदर रेखाटलेली रांगोळी आहे. आजची दुर्गा एक उत्तम अशी चित्रकर्ती आहे. तिच्या हातात, तिच्या बोटात भरपूर कला आहे. आणखी काय काय? शिवण क्लास किंवा एम्ब्रॉयडरी वगैरे पेंटिंग मला आवडतं आणि कधी कधी मध्ये मी अजून रांगोळी किंवा मी 2 ठिकाणी रांगोळी शिकले आणि सगळ्या गल्लीमध्ये जेव्हा मुलींना शिकवलं तेव्हा ते फर्स्ट टाईम आमदार होते. एक वास्तविक असं झालं की ते एकदा दिवाळीला मला म्हटले, तू काढताना जी रांगोळी आहे ती सगळ्या लोकांना कशी काय बरं आली, सगळ्यांच्या दारात ती कशी काय दिसते. मला जेव्हा मी हाऊसवाईफ होते, म्हणजे तुम्ही जेव्हा आमदार होते तेव्हा तुम्ही ऑफिसमध्ये गेले की वेळ होता मला, मग मी त्या मुलींना बोलून
माझ्या आवडीची रांगोळी त्यांना आवडल्यामुळे मी त्यांना विनामूल्य शिकवली आणि त्यांच्याकडे जे जे पाहुणे आले इव्हन गणपतीपर्यंत शिकवले, रांगोळीच नाही तिथंपर्यंत मी न थांबता गणपतीसुद्धा शिकवले. म्हणजे जे स्वतःला येत होतं ते इतरांना दिलं विनामूल्य. विनामूल्य. वा वा. आणि असं कळलंय की आपण काड्यांचा गणपती देखील तयार केलेला आहे. S9ला गणपती S9च्या प्रेक्षकांना दाखवायचा आहे. काड्यांचा जो गणपती राजश्रीताईंनी साकारलेला आहे तो कॅमेऱ्यानं टिपलेला आहे. धन्यवाद. विनामूल्य मुलींना शिकवत असताना आपल्याला आनंद भरपूर मिळत होता. थोडक्यात स्वतःचा छंद इतरांमध्येही आणला. धन्यवाद. वाचन होतं? हो, वाचन होतं आणि दररोजची मी 10-12 जे पेपर आहेत ते वाचते. त्या माध्यमातून जेव्हा एखादा पॉईंट छान असेल मुलींबद्दल, वाचनाबद्दल, कोणी आपल्या मुली किंवा जनतेमध्ये आज जगात काय चाललं आहे तेव्हा एखादी थीम कोणती तरी आली असेल किंवा एखादं चित्र छान आलं असेल तरी मी ते कात्रण काढून किंवा त्याची झेरॉक्स काढते कात्रण काढण्यापेक्षा आणि नंतर ते ठेवते आणि केव्हा पण ते मला उपयोगाला येतं. माझं भाषण करताना कुठेतरी माझं कार्यक्रमात स्पीच देताना वगैरे त्याचा फायदा होतो. हे सगळं संकलन करून ठेवता आपण. अतिशय छान सवय आहे. जर आपण वाचता तर पुस्तक जर वाचणं होत असेल हे वाचन आपल्याच्याने तर कुठलं पुस्तक आपल्याला आवडलेलं आहे, भावलेलं आहे? पॉझिटिव्ह थिंकचं पुस्तक आहे. शिव खेरांचं पुस्तक जे आहे ते मी नेहमी वाचते. कारण पहिल्या ज्या वाचतानाच पहिली ओळख जी आहे म्हणजे तीच इतकी छान आहे की प्रत्येक शब्द त्यातले आपलं पॉझिटिव्ह करतं आपल्याला, सकारात्मक करतं. हो मी जिंकणारच. पण नेहमी सकारात्मक भूमिका प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये आचरणात आणली पाहिजे असं मला म्हणायचं आहे. की काम आपलं हो अगर न हो कोणत्याही माध्यमातून जेव्हा मी मुलांच्या शाळेमध्ये जाते, मुलींच्या शाळेमध्ये जाते, लहान मुलांना जेव्हा मी प्रवृत्त करते की तुम्ही नेहमी स्पर्धेमध्ये भाग घ्या. आपल्याला यश येईलच असं नाही, आपल्याला अपयश जरी आलं तरी आपण तिथं न थांबता नेहमी सकारात्मक भूमिका आचरणात आणून आपण एक पदं सर केलीच पाहिजेत. पेला अर्धा रिकामा आहे म्हणण्यापेक्षा अर्धा भरलेला असं म्हणायला. धन्यवाद. चित्रपट पाहणं होतं? हां, केव्हा केव्हा होतं. किंवा मैत्रिणींबरोबर किंवा मिस्टरांबरोबर किंवा घरातल्यांबरोबर कुटुंबाबरोबर. तेव्हा एक 3 तास एक लेस टेन्शन होतं. मग आवडलेला भावलेला चित्रपट? बरेच आता पाहते. भरपूर आहेत. हां. अच्छा. आवडतं गाणं? मी जेव्हा मंदिरामध्ये वगैरे जाते किंवा इथे जेव्हा एखादी रॅली येते किंवा सप्ताह वगैरे असतो तेव्हा महिला वगैरे म्हणतात की मला तुमचा आवाज छान आहे तर अभंग वगैरे थोडीशी म्हणा. तर 2-4 पंक्ती मी म्हणत असते विठोबाची व असे वगैरे देवांची गाणी. आज माझे मिस्टर जयंत ससाणे आणि मी ज्या आमच्या दोघांमध्ये जे आवडीचं गाणं आहे ते 2-3 ओळी मी म्हणते. तुम मिले दिल खिले और जीने को क्या चाहिए, हो तुम मिले दिल खिले और जीने को क्या चाहिए, ना हो तू उदास तेरे पास पास मैं रहूँगा जिंदगी भर, ना हो तू उदास तेरे पास पास मैं रहूँगा जिंदगी भर, सारे दुनिया क्या. छान 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 छान. ससाणे साहेबांची आठवण त्यांना दोघांचं आवडतं गाणं आहे म्हणून ती बरोबर आलेली आहे. धन्यवाद. चित्रपट आपण म्हणालात की बरेच आवडलेले आहेत आणि आत्ता त्याचं नेमका कुठला सांगावा असं आपल्याला झालं, पण मग आवडता अभिनेता आणि अभिनेत्री? बरं, अमिताभ बच्चन खूप छान काम करतात पहिल्यापासूनच आणि रेखा आमचे मिस्टर दोघांना आवडते. छान. आणि अभिनय छान करतात अमिताभ बच्चन आणि रेखा. धन्यवाद. त्यांचा डान्स वगैरे अमिताभ बच्चनचा इवन ते जेव्हा त्यांना काम करताना मार लागला तेव्हासुद्धा आम्ही देवाला प्रार्थना केली की एक चांगला अभिनय करणारा माणूस आहे त्याच्यामागे आपण का नाही राहावं. कुली चित्रपटाच्या वेळी झालेला अपघात. अरे वा, छान. आतासुद्धा ते काम करतात. त्यांच्याकडे पाहून त्यांचं वयमान ते विसरून काम करतात तर आपल्याला होप्स निर्माण होतात की आपण पण शेवटपर्यंत काम केलं पाहिजे. छान. गाण्याबरोबरच चित्रपटाची सुद्धा आवड आपल्या यजमानांसारखीच आहे. धन्यवाद. आदर्श कुठलेत आयुष्यात जीवन जगत असताना? आदर्श कुणाला मांडता? सावित्रीबाई फुलेंनी जेव्हा मुलींच्या माध्यमातून महिलांच्या माध्यमातून पुढे जाऊन त्यांनी शिक्षण दिलं
किती त्यांना संकट निर्माण झाली. लोकांनी त्यांना शेणाचे गोळे टाकले अंगावर, 2 साड्या घेऊन त्या चालायच्या आणि तिथे साडी कुठेतरी बदलून मुलांना शिक्षण दिलं मुलींना, पण त्या काही मागे थांबल्या नाही. मग तो एक किती छान आदर्श आहे की आपण पण कोणताही प्रसंग आला तरी त्याला एक सामोरं जाऊन पुढे जायचं, तिथं न थांबता. इतकं सुरेख असं गाणं आपण S9च्या प्रेक्षकांसाठी म्हटलात. त्याला माझ्या आईकडून मला मिळाली, आईकडून मिळालेली कला आहे, अभंग वगैरे म्हणायची. छान. 500च्या वर आपण गणरायाच्या चित्रांचं रेखाटन केलेलं आहे, रांगोळी काढता आहात. पण असं काही आहे का की जे अजून श्रीरामपूरकरांना माहिती नाही की हे राजश्रीताईंना येतंय, किंवा बऱ्याच जणांना माहिती नाही, असा छुपा हुनर, लपलेली गोष्ट कोणती तुमच्यातली? 3 वर्ष मागे माझ्या पुतण्याचं जेव्हा लग्न झालं तेव्हा आम्ही जावाजावांनी असं ठरवलं की एखादा डान्स वगैरे आपण करूयात. पण दररोजची कामं आवरून मी ते डान्स म्हणजे शिकायची. तेव्हा आम्ही 10-12 जणांचा हा ग्रुप होता. मेहंदी ही रचनेवाली हे गाणं होतं ते त्याच्यामध्ये. त्यातनं मी जेव्हा डान्स केला आणि सर्व श्रीरामपूरची जनता म्हणजे चाटच पडली, हे कशा डान्समध्ये आणि यात तुम्हीच होत्या का. तेव्हा थोडंसं माझा लुक हे डोक्यावरचा पदर नव्हता, साधा होता, साधी साडी म्हणजे अशी त्या प्रसंगाला अनुरूप साडी वगैरे होती. कार्यक्रम झाल्यानंतर सगळेजण चाट पडले की म्हणलं हे म्हणजे डान्स वगैरे कसं तुम्हाला येतो. म्हटलं जेव्हा 23 वर्ष जेव्हा 22 वर्ष जेव्हा माहेर होते तेव्हा गॅदरिंग वगैरे भाग घेत होते, किंवा इवन नवरात्रामध्ये सुद्धा आमची एक महिला भगिनी होत्या, त्या पण आम्हाला गरबा आणायची, तेव्हा मला त्याचे ठेके पण माहिती आहेत. तेव्हा ती कला मला इथं त्याचा म्हणजे मला एक त्याची जोड मिळाली ह्या कलेला. म्हणजे नृत्य हा छुपा होणार आहे. आणखी एखादा? श्रीरामपूरच्या जनतेला माझे एक कलेचे पैलू मी सादर केले. तेव्हा ससाने साहेबांना सुद्धा बरेच जणांनी विचारलं की हे डान्स वगैरे यांना कसं काय येतं की ह्या आत्ताच ह्या कार्यक्रमामुळे शिकलं की काय. नृत्याशिवाय आणखी काही की जे माहिती नाही अजून? पाककलेमध्ये सुद्धा मी प्रवीण आहे. म्हणजे पहिल्या प्रत्येक महिलेला हे जमलंच पाहिजे सगळं, पण नाविन्यपूर्ण काय काय जे वेगळं पाहिजे. आज ॲग्रो मी दररोज वाचते तेव्हा मी ते एक कट करते त्या विषय, तो जो आहे ती मथळा तो पाककलेचा तो घेऊन मी संच तयार केलेला आहे. त्यातनं मी वेगवेगळं आपलं करत राहायचं काही ना काहीतरी पाककलेमधनं. पाककला, गायनाचा छंद, लपलेलं हुनर, नृत्य, याशिवाय आणखी काही की जे श्रीरामपूरकरांना बिलकुल माहिती नाही, पुण्यात मात्र माहिती आहे माहेरी? आणि गाणं जेव्हा आता म्हणायला लागले, गाण्याच्या माध्यमातून मी म्हणते की सगळ्या लोकांना जरी माहीत असलं तरी आता मागच्या 2 महिन्यामध्ये जेव्हा डॉक्टरांची एक मीटिंग होती, म्हणजे त्यांनी एक डान्स प्रोग्राम चालू केला होता, त्यावेळेस असं झालं की ते म्हटलं की 2 मिनटं 2 ओळी काहीतरी म्हणा, म्हणजे माहिती झाला आहे तो. हां, त्यामुळं ते ती कला मला त्या एक डॉक्टरांच्या माध्यमातून ती जेव्हा प्रोग्राम असतं तेव्हा ती कला त्यांना सादर करतात. पण असं कळलंय आम्हाला की आपण मैदानावर देखील शालेय जीवनात गाजवलेलं आहे. उंचवडी तेव्हा शालेय जीवनामध्ये, लांबोडी किंवा रनिंगमध्ये. आतासुद्धा मी माझ्या वडिलांच्या चालीनुसार मी चालते की मी एकदम पुढे असते आणि माझ्या सगळ्या महिला मागे असतात की मी चाल अशी थांबवू शकत नाही. अच्छा, म्हणजे ही भरपूर उडी. आणि बॅडमिंटन वगैरे मला खूप आवडतं. इव्हन आत्तासुद्धा मी बॅडमिंटन खेळू शकते. 2-3 महिन्यामागे कॉलेजमध्ये जेव्हा त्या हॉलचं ओपनिंग होतं कॉलेजमध्ये, तेव्हा तिथे मुलींच्या बरोबर मी खेळले आणि मला मी मागे खूप गेल्यासारखे वाटले की मला ह्या कलेचा आत्तासुद्धा फायदा झाला. मी ते ओपनिंग करायला गेले आणि तेव्हा तिथंच खेळत बसले. आवड पण आहे आणि तो हुनर पण आहे की बऱ्याच जणांना तो माहिती नाही आहे. मैदानावर असणारी उंच उडी, लांब उडी, त्याचा फायदा ही उडी घेण्यात आपल्यात झालेला आहे की आपण खूप मोठं स्थान गाठलेलं आहे. धन्यवाद. हे सगळं करत असताना, वेगवेगळी गाणी गात असताना आपण म्हटलात की आपण भजनं वगैरेही गातात, तर कुठल्या देवतेची पूजा अर्चना किंवा आपलं श्रद्धास्थान कुठलं आहे? श्रद्धास्थान मेन गणपती आहे आणि साईबाबा, भवानी मातेचं, विठ्ठलाची मी बरेच ठिकाणी अभंग गाते. अच्छा, भवानी माता, विठोबा, अनंतकोटी ब्रह्मांड नायक साईनाथ आणि गणराया तर आपण 500च्या वर चित्र रेखाटले. तर मेन पूजलंच हवंय, पूजायला हवंय. धन्यवाद. घेतो आहोत काही क्षणांची विश्रांती. बघत रहा S9, कुठेही जाऊ नका. S9 चॅनल, साई निर्माण ग्रुप शिर्डी प्रस्तुत आणि कापसे पैठणी येवला
यांच्या सहयोगानं नवरात्रोत्सव विशेष नवदुर्गा या कार्यक्रमात छोटीशी विश्रांती. S9 चॅनल, साई निर्माण ग्रुप शिर्डी प्रस्तुत आणि कापसे पैठणी येवला यांच्या सहयोगानं नवरात्रोत्सव विशेष कार्यक्रम नवदुर्गा. साई निर्माण ग्रुप शिर्डी प्रस्तुत आणि कापसे पैठणी येवला यांच्या सहयोगानं नवरात्रोत्सव विशेष नवदुर्गा या कार्यक्रमात विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सर्वांचं भक्तिभावानं स्वागत. गप्पांची ही मैफिल अशीच सुरू आहे. तर ताई, आजपर्यंतच्या या आयुष्यात असा कुठला विषय आहे, अशी कुठली बाब आहे की ती तुम्हाला बिलकुल आवडत नाही, तिचा तिरस्कार आहे, राग येतो, चीड येते खूप, की असं वागू नये, करू नये? नगरपालिकेमध्ये एकदा असं पाण्याच्या संदर्भामध्ये महिला आल्या होत्या. 10-12 महिला आल्या आणि त्या एका विभागातल्या होत्या. एका विभागातल्या असल्या तरी, एका गल्लीतल्या असल्या तरी त्यांची वेगवेगळी पद्धत होती बोलण्याची. पाणी कमीच येते, एक जण म्हणायची पाणीच येत नाही, एक जण म्हणायची बादलीवरच पाणी येते, हंडावरच येते पाणी. मला चीड पण आली. म्हणजे एक प्रकारे सगळ्यांची जे काही मनोगत आहे ते एकच आहे, मागणी येते. आणि इतका आरडाओरडा केला शेवटी त्या लोकांनी. पण कामाच्या माध्यमातून गेलं ना, की शांततेत काम केलं ना, किंवा तरी होऊ शकतं. आरडाओरडा करणं होणं किंवा शांततेत काम हे होतच असतं शेवटी. त्या महिलांचं सगळं ऐकून घेतल्यानंतर त्या महिला, आपण जेव्हा मग सांगतो त्यांना, बरं ठीक आहे, मी माझ्या अधिकारी पाठवते किंवा मी जाते तिकडे पाहायला येते आणि काहीतरी फॉल्ट येतो पाहू आम्ही, किंवा पाईपलाईन नवीन टाकायचं असेल तर आम्ही करू ते काम साहेबांची मदत घेऊन. नंतर त्या एकदम शांत होतात. तेव्हा मला ना हसायला पण येतं काही वेळेस, की एक जण किती वेगळ्या पद्धतीने बोलतात. एकाच परिसरातली वेगळ्या पद्धतीने मांडतात. मांडण्याची त्यांची भूमिका वेगळी असते. ते मांडण्याची पद्धत शिस्तबद्ध असावी आणि शांततेत होऊ शकतं. धन्यवाद. नगराध्यक्षा जर नसत्या तर आज तुम्ही काय असत्या, किंवा ह्या क्षेत्रात नसता तर कुठल्या क्षेत्रात असता? काय जे आवडीचं क्षेत्र, किंवा अजून साहेबांच्या मागे मी कामच केलं असतं आणि लोकांची अटॅचमेंट त्या माध्यमातून झालीच असते माझी. अच्छा, म्हणजे जे आधी आपलं काम सुरू होतं प्रत्यक्षपणे ते आपण केलंच असतं. स्वप्न काय होतं आपलं, की मला काय करायचं आहे? आता हाऊसवाईफपासून आपण जेव्हा नगराध्यक्ष जनतेतनं मी निवडून गेले, म्हणजे 1 लाख लोकसंख्येमधनं निवडून जाणं आणि एका पुरुषाच्या फाईटला आपण उभं राहणं आणि त्यातनं निवडून जाणं, हे एक आनंदाची वेगळी हे होती. अच्छा, म्हणजे जे मनात होतं तेच एक प्रकारे पूर्ण झालेलं आहे, साकार झालं आहे. धन्यवाद. पण हे सगळं करत असताना अशी कुठली गोष्ट आहे की आपल्याला असं वाटतं की नाही जमणार, ही मला, माझ्यासाठी अशक्य आहे, खूप अवघड आहे, असं काही वाटतं? मगाशीच जेव्हा आपण प्रश्न एखादा मांडला होता, पॉझिटिव्ह थिंक किंवा सकारात्मकतेवर, तर मी असं निगेटिव्ह आणतच नाही. माझ्या जवळच ते निगेटिव्ह हे शब्द आणत नाही, की पॉझिटिव्ह थिंकनेच आपण पुढे जायचं, किंवा नाही हे मला जमलंच पाहिजे. मी जेव्हा शाळेत जाते, मुलांच्या गॅदरिंगच्या माध्यमातून जेव्हा एखादी काही उपक्रम त्यांनी शाळेमध्ये राबवला असेल किंवा महिलांनी, तेव्हा त्यांना सांगते की चची भाषा नेहमी वापरायला पाहिजे. मला हे जमलंच आहे, मलाही जमणारच आहे, असं जर केलं तरच आपण पुढे जाऊ शकतो. किंवा महिलांनी घरामध्ये न थांबता बाहेर पडायला पाहिजे. आज आपण जनता काहीही बोलू शकते असते, पण आपण आपला पेहराव किंवा आपण आपली संस्कृती जर चांगल्या पद्धतीने जर पुढे आणली तर आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन एक चांगलाच असतो. महिलांनी आज आपलं चुकेल बोलताना वगैरे, आपली भीड चेपेल की अरे समोरची महिला चांगली बोलते, मग आपल्याला पण हे जमणारच आहे. प्रत्येकामध्ये काही ना कधी कला असते, पण उदयाला आणण्यासाठी कोणतरी हवं असतं. धन्यवाद. म्हणजे केल्याने होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे. धन्यवाद. मग आता पुढचा प्रश्न आपल्याला विचारायचा होता किंवा गप्पा मारायच्या होत्या की असं काय आहे की जे करायचं राहून गेलं, की अरे मी हे अजून केलं नाही आहे, मला तर करायचं होतं? अच्छा, बचतगटाच्या माध्यमातून श्रीरामपूरची जे नगराध्यक्ष या नात्यानं जे भरपूर आपण कामं केलेली आहेत. पाण्याचे 2 तलावाच्या माध्यमातून दररोज पाणी देतोच आहेत आणि आता भुयारी गटारीचं नव्याने आपण काम घेतलेलं आहे, ते पूर्णत्वाला आले. त्याचं सांडपाणीसुद्धा पुनर्वापर आपण करणार आहोत, ती सुद्धा स्कीम चालू आहे. ससाने साहेब जेव्हा निधी आणतात ते त्या माध्यमातून हे काम चालू आहे. निधीच्या अभावी आपण काहीच काम करू शकत नाही. आणि कल्याण मंडप नावाचं मोठं आपण एक हे चालू केलेलं आहे, ते पूर्णत्वाला आले. पुढच्या महिन्यामध्ये त्या हॉलचं ओपनिंग होईल. तिथं छोटे मोठे कार्यक्रम वगैरे घेता येतील, नाटक वगैरे महिलांची, किंवा इथं वर्ग आहे एक असा की जे मुलांचे उपक्रम साजरे करतात.
आपल्या जेव्हा शाळेला सुट्टी असते, जेव्हा जे दांडिया म्हणा किंवा डान्स वगैरे शिकवतात, त्या मुलांनासुद्धा आपण तिथं मुभा देऊ अशी. अच्छा, म्हणजे खंत कुठलीच नाही आहे, सगळं जे मनात आलं आहे ते आपण करता आहात. धन्यवाद. आपण म्हणालात की आपला दिवस खूप लवकर सुरू होतो, तो संपतो केव्हा? किंवा दिवसभराचं आपलं जे 10:30, 11, 12 दिवसभराचं जे वेळापत्रक आहे, उठल्यानंतर आपण सांगितलं तर आपण आमची व्यायाम एक करता. आमच्या PS कडून मी अशी लिखितच असतो आमचं एक कार्यक्रम. मग आदल्या दिवशी आम्ही त्याचं नियोजन करतो की आता समजा सकाळी 7 वाजता कुठे प्रोग्राम आहे, तसं नियोजन आदल्या दिवशी केल्यानंतर आपली गडबड होत नाही. आपण घरातलं सुद्धा काम सगळं आटपून मग त्यावेळेस टायमावर जाऊ शकतो. माझं एक हे आहे की मी एक वेगळा लूक स्वतःचा केलेला तयार, की टायमावर काम करायला जायचं, कोणत्याही कार्यक्रमाला त्यांचा फोन आला की लगेच तिथं तत्परतेने पोचायचं. धन्यवाद. आणि आपण म्हणालाच की हे सगळं टिकवण्यासाठी आपण स्वतःसाठी वेळ देता आणि व्यायाम जो आहे हा आपण पहाटे करता आहात. आज S9च्या प्रेक्षक महिलांना या निमित्तानं, नवदुर्गेच्या निमित्तानं आपण कुठला संदेश देऊ इच्छिता खास महिलांसाठी? नवदुर्गेच्या माध्यमातून आम्ही महिलांना सांगू इच्छिते, प्रत्येकामध्ये कला आहे, तुम्ही बाहेर पडा, आपला स्वतःचा संसार करता करता जनतेची पण सेवा करा. आणि काही जणांचे मिस्टर कामसू असतात, नसतात काही. आता तुम्हाला उघड काही सांगणं असं गरजेचं वाटत नाही आहे की जी महिला असते तिला खूप त्रास असतो की 2 मुलं असतात, ती प्रॉपर्टी म्हणजे पैशापेक्षा त्यांची मुलाबाळांची प्रॉपर्टी जास्त असते. तर तुम्ही स्वतःच्या कुटुंबासाठी तुम्ही काहीतरी व्यवसाय करा, आम्ही तुम्हाला मदत करू. आता पापड लाटण्याचा आम्ही व्यवसाय चालू केला होता. तर महिलांचं असं म्हणणं पडलं की हे कष्ट खूप आहेत आणि पैसे कमी पडतात. मग त्यांना आम्ही त्या माध्यमातून राहुरीच्या कडून हे पापड लाटण्याचं मशीन आणून त्यांना प्रभुत्व केलं आणि आज बरेच जण ते घरी घेऊन जाऊन करतात आणि आपला संसार चांगल्या पद्धतीने करतात. बचत गटाच्या सर्व लोकांना, ज्या अध्यक्ष होत्या त्यांना आम्ही पुणे, मुंबई, बारामती, नाशिक अशा वेगवेगळ्या ठिकाणी जेव्हा स्टॉल वगैरे लागतात तेव्हा आम्ही घेऊन जातो आणि त्यांना एक वेगळं लूक त्यांना दाखवतो की ह्या महिला कुठे गेल्या तर आपण काय करायला पाहिजे, आपण अजून तिथपर्यंत पोचायला किती कष्ट केलं पाहिजेत. मग त्यांच्यामध्ये चालना एक प्रकारे निर्माण होते आणि त्यांच्यात एक चेहऱ्यावरचा आनंद की आपल्या भगिनी काय काय करतात आहेत. इव्हन आपल्याकडे एक कला आहे की स्वयंपाकखोलीमध्ये एखादी कला असते, आपल्याला इडली सांबार चांगलं करता येतं, कुठेतरी स्टॉल लावावा. थालपीठ हे माध्यम आमच्या ग्रामीणमधल्या महिला आहेत, त्यांनी मुंबईला जाऊन थालपीठाचा स्टॉल लावला. इव्हन आपल्या घरामध्ये ज्या पद्धतीने आम्ही थालपीठ तयार करतो त्या सगळं ते सारण जेव्हा तयार करतो ते सगळं त्यांना महिलांना दिलं आणि त्यांनी मुंबईला जाऊन मुख्यमंत्री तत्कालीन पृथ्वीराज चव्हाणांच्या हाताने 1 नंबरचं बक्षीस जेव्हा मिळवलं तेव्हा मला एक प्रकारे वेगळा आनंद झाला की अजून महिलांच्या माध्यमातून जायला पाहिजे, त्यांना व्यासपीठ आपण उपलब्ध करून दिलं तर थेट राज्यस्तरावर त्यांना बक्षीस मिळालं. 8 मार्च महिला दिनी सुद्धा चांगल्या पद्धतीने गेले 11 वर्षे मी साजरा करते आणि ज्या महिला आपल्या गरीब गरजू महिला आहेत आणि त्या आपल्या मुलांच्या माध्यमातून जातात किंवा मुलांना शिक्षणाच्या माध्यमातून कष्ट करून शिकवतात, त्या महिलांना आम्ही सर्च करतो आणि त्यांना शेवटच्या दिवशी आपण एखादी नटी बोलवतो. माधुरी दीक्षित, कंगना राणावत, किशोरी शहाणे, बऱ्याच महिला इकडे नट्या येऊन गेल्या आणि त्यांच्या माध्यमातून त्यांना पुरस्कार दिला तर त्यांना एक वेगळा आनंद वाटतो आणि जास्त महिला त्यांना जागृत होतात. धन्यवाद. तेव्हासुद्धा आम्ही स्टॉल लावतो, विनामूल्याचे सगळे माझे उपक्रम असतात आणि शिबिर असतात. रांगोळी शिबिर असू दे, पाककलामधनं विष्णू मनोहर आपल्याकडे आले होते, त्याचा फायदा बरेच जणांना झाला. वेगळ्या त्यांनी रेसिपी शिकवल्या, आम्ही एक छोटी पुस्तिका तयार केली आणि प्रत्येक महिलाला विनामूल्य ते दिलं. दांडिया उपक्रम जेव्हा साजरा केला ते 7-8 दिवसाचं शिबिर होतं, तेव्हा असं कळालं की महिलांच्याकडून की अहो वहिनी बरं झालं हे शिकवलं तुम्ही, आम्हाला लाटण्याशिवाय हे कळालं माहीतच नव्हतं की कोणी आम्हाला दांडिया देतील म्हणून हातामध्ये. म्हणजे ते एक आनंद त्या महिलांचा चेहऱ्यावरचा चांगला मिळाला. मुलींना बरेच शिकवलं, डान्स वगैरे शिकवले मुलींना. धन्यवाद. आणि ह्या 8 मार्चच्या निमित्तानं जो सप्ताह घेतला जातो या नगरपालिकेच्या वतीनं हा राज्यात सर्वश्रुत आहे
आणि आज या गप्पांची मैफिल सजवण्याची संधी जिला मिळालेली आहे तिला देखील ह्यांनी ही संधी तब्बल 3 वेळा दिलेली आहे. त्याची साक्ष दुसऱ्या तालुक्यातनं येऊन आम्ही देखील आहोत. धन्यवाद. आपण सांगतेत पोचणार आहोत, पण त्याआधी आपल्या अनेक मुलाखती झालेल्या आहेत. अगदी वर्तमानपत्र असेल, वेगवेगळी माध्यमं असतील, पण आज S9च्या या नवदुर्गा उपक्रमाबद्दल आपल्याला काय प्रतिक्रिया द्यावीशी वाटते किंवा हा अनुभव काय होता आपला? S9 चॅनलमध्ये जेव्हा सगळ्या महिलांच्या मुलाखती घेतल्या तेव्हा मला महिलांना सांगायला पाहिजे की तुम्ही घराच्या बाहेर पडून आपली कला सादर करा. मी मगाशीच आपल्याला जे बोलले, आणि आपण कोणत्याही पदावर जाऊ शकतो. आपल्याकडे जे गट्स असतात ते सादर करता यायला पाहिजेत सगळ्यांनाच एवढी. आणि तुम्ही आमच्यापर्यंत पोचताय हे, आणि आम्ही जनतेपर्यंत पोचू, ह्याचं एक माध्यम छान मिळालं. म्हणजे S9 आपल्या सगळ्यांना ह्याच्याबद्दल धन्यवाद दिले पाहिजेत. S9 देखील आपल्या ऋणात राहू इच्छित आहे. धन्यवाद. आणि आता मात्र आपण खरोखर उत्तरार्धात पोचलेलो आहोत. आपला रॅपिड फायर राऊंड सुरू होतो आहे. यात हो किंवा नाही किंवा 2 पर्यायांपैकी एकच पर्याय असं उत्तर आपण लगेच देणार आहात. आणि पहिला प्रश्न आपला सुरू होतो आहे. आपल्याला सर्वात जास्त कुठलं ठिकाण आवडतं, पुणे की श्रीरामपूर? श्रीरामपूरमध्ये आता 30 वर्ष झालेली आहेत माझे, त्याच्यामुळे श्रीरामपूर. दिला गेली तू सुखी राहा. आम्ही सुखी आहे, आनंदित आहे. जनतेची कामं करताना खूप आनंद वाटतो आणि त्यांचे आशीर्वाद आम्हाला मिळालेले आहेत. धन्यवाद. आपण यशस्वीरित्या श्रीरामपूर नगर परिषदेचा कारभार सांभाळता आहात. भविष्यात जर आमदार व्हायची संधी मिळाली तर व्हायला आवडेल, हो की नाही? छोटेखानी जेव्हा मी नगराध्यक्ष पद हे सांभाळते, हे खूप मोठं पद आहे आणि आमदारकी जवळनं सुद्धा पाहिलेली आहे मिस्टरांच्या कामाच्या माध्यमातून. पण आपण हो हो म्हणजे लोकांची असं हां हो की नाही आपल्याला आमदार? हो, थँक्यू, धन्यवाद. कारण तुमची ही 3री-4थी लोक आहेत की मला आमदार झालेलं चालेल का असं विचारणारी. तुम्ही होऊ शकताल असं त्यांची पण इच्छा आहे. हो, S9 प्रेक्षकांनी देखील आपल्याला अनेक शुभेच्छा दिल्या आहेत आणि नक्कीच भविष्यात आपण ते होणार आहात. धन्यवाद. आपल्या ज्या सुनबाई आहेत यांनी भविष्यात राजकारणात यावं असं वाटतं का, हो की नाही? हो. धन्यवाद. आपण एकाच अपत्यानंतर थांबून घेत जगाला दिशादर्शक असं पाऊल स्वतः उचलून एक दिशा दिलेली आहे. मात्र एक आई आणि एक महिला म्हणून की मला एक मुलगी हवी होती असं कधी मनात येतं का, हो की नाही? नाही. धन्यवाद. आणि या रॅपिड फायर राऊंडमधल्या या 4ही प्रश्नांना झटपट उत्तरं आजच्या दुर्गेनं दिलेली आहेत. आपल्या ऋणात राहू इच्छितो आहोत. आणि मराठमोळं सुवासिनीचं सौभाग्याचं लेणं हळदी कुंकवानं आजच्या दुर्गेचा सन्मान करतो आहोत. तसेच कापसे पैठणी येवला यांच्या वतीनं सर्व साड्यांची महाराणी असणारं महावस्त्र पैठणी या आजच्या दुर्गेला प्रदान करतो आहोत. तिचा स्वीकार आजच्या दुर्गेनं करावा अशी विनंती करतो आहोत. या हळदी कुंकवाच्या लेण्यानंतर कापसे पैठणी येवला यांच्या वतीनं आजच्या दुर्गेचा सन्मान या पैठणीनं करतो आहोत. आणि राजश्रीताईंनी या पैठणीचा स्वीकार करावा अशी विनंती. S9 चॅनल, साई निर्माण ग्रुप शिर्डी प्रस्तुत आणि कापसे पैठणी येवला यांच्या सहयोगानं नवरात्रोत्सव विशेष नवदुर्गा या उपक्रमात आजच्या माळेला जी दुर्गा आपणा समवेत होती अशा श्रीरामपूर नगरीच्या प्रथम नागरिक अर्थात विद्यमान नगराध्यक्षा आदरणीय सौभाग्यवती राजश्रीताई जयंतराव ससाणेताई. आणि उद्या आणखी एका दुर्गेला उद्याच्या माळेला आपल्या भेटीस घेऊन येणार आहोत. हसत राहा, बघत राहा, मातीची आराधना करत राहा. उद्या भेट होणारच आहे. तोपर्यंत नमस्कार.